संपूर्ण ईश्वर सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला। असे दुःख मुक्तीचे मार्गदाता सम्यक बुद्ध तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्माणलेला धम्म अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा म्हणजे भिक्खू संघ या अशा रत्नाला प्रथमतः मी अभिवादन करतो। तसे त्यांच्या असीम त्या प्रभावामुळे आपल्याला हा बुद्ध धम्म लाभला आणि असे सर्वांचे एक प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार ईश्वररत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या धम्मक्रांतीला जीवनाला समर्पित करू। आज आपल्या माता रमाई एका महासूर्याची सावली झाली आणि स्वतःला जळत जळत त्या सावलीचे त्या सूर्यावर मायेची सावली धरली आणि रमाबाईची रमा आई कोट्यावधी ह्या देशाची ती मावली झाली। अशा ह्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व उपासक उपासिका पंचशील चरणाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या जयंतीनिमित्त सगळ्यांना मी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण दोन शब्द फक्त त्याच्यावरती दोन चार शब्द व्याख्यान करून घ्या। आता माता रमाबाईचा 7 फेब्रुवारी 1891 चा जन्म। रमाबाई आंबेडकरांची बरीचशी स्टोरी मला वाटतं सगळ्याच पदाधिकाऱ्याला माहीत असावी। रमाबाईचं गाव दाभोळ गावाजवळ वनंदगाव, त्याच्यानंतर त्या गावातील लोकांची संख्या 50 घराचं मोहल्ला असे जवळपास त्या गावातील आडनावे कांबळे जाधव वानखेडे सोनुले तसेच ढाल्याचे ओव्हाळ निकम गवळी आणि एकूणच फक्त तिथल्या या गावामध्ये फक्त एकच धोत्रे नावाचं एक कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबामध्ये त्या रमाबाईच्या आईचं नाव रुक्मिणी आणि वडिलाचं नाव भिक्खू होते। त्यांचा परिवार 3 मुली आणि 1 मुलगा। एक मोठी मुलगी तिचं लग्न झालेलं होतं, तिला दापोली दिलं होतं। रमाबाई त्याच्यानंतरची मोठी मुलगी, त्याच्यानंतर तिच्या नंतरची गौरा आणि त्याच्यानंतरचा लहाना रमाबाई आंबेडकरांचा तो शंकर। असं त्यांचं कुटुंब सुखी जीवनाचं कुटुंब होतं। वडील आपले माशाच्या पाट्याची त्या दाभोळ बंदराजवळ माशाच्या पाट्याची येदा करत होते, आपले म्हणजे वाहत होते आणि वाहत असल्यामुळे ते खूप कष्टाळू पण होते आणि रुक्मिणी आई पण रमाबाईची खूप कष्टाळू होती। रमाबाईचं तिथे आई नेहमी कौतुक करायची, कारण कौतुक करण्यासारखी रमाबाईचं वर्तन हे लहानपणापासून तसं चांगलं होतं। कारण घरादारातले छोटे मोठे कामं हे रमाबाई त्या काळात करायची आणि आईला खूप अशी मदत करायची। जेव्हा रमा आई झोपायच्या लहानपणी तेव्हा रुक्मिणी आई त्यांच्याविषयी करुणा मैत्री व्यक्त करायच्या की कारण तेव्हा वडील म्हणायचे, भिक्खू धोत्रे तू एवढं या रमाला काम सांगत नको, कमीत कमी कामाचं तरी एवढा फार करू नको। पण रुक्मिणी आई म्हणायच्या ही मुलगी काय ऐकत नाही। असं रमाबाईचं तेव्हापासून ते कौतुक होतं आणि ह्या कष्टाळू स्वभावामुळे हा रमाबाईचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे। त्याच्यानंतर ह्या वयामध्येच आई जाते, कमी वयामध्ये आई गेले, आईला मृत्यूला प्राप्त होते रुक्मिणी आई। त्याच्यानंतर काही दिवसांनी भिक्खू धोत्र्याला पोटाचा छातीचा आजार असल्यामुळे त्यांचाही मृत्यू होतो। म्हणजे दुःखाचा एक असा प्रसंग येतो
की एखाद्या बोटाला जखम झाली, ठेस लागली की वारंवार जरा ठेसा लागतात. असा काळ ह्या रमाबाईच्या लहानपणी जीवनावर झालेला आहे. आईचा ते वडील जातात, नंतर त्यांचा तिथल्या त्या वनंदगाव ठिकाणी कोणी राहत नाही. ही गोष्ट मामाला काकाला कळते. मामा आणि काका हे मुंबईमध्ये राहतात. मुंबईमध्ये राहिल्यामुळे जेव्हा भिक्खू धोत्र्यांची जेव्हा मृत्यूची त्यांना बातमी कळते, ती बातमी कळल्यानंतर भिक्खू धोत्रे आणि गोपीचंद हे दोघेही या ठिकाणी येतात. काका आणि मामा येतात. काका आणि मामा आल्यानंतर त्यांचा विधी वगैरे करतात आणि रमाबाईचे मामा म्हणतात की आता वलंकर कर म्हणजे गावी मुंबईला राहिल्यामुळे तिच्या काकाने नाव धोत्र्यांचं वलंकर केलेलं असतंय. म्हणून ते मेवणे भिक्खू धोत्र्याचे मेवणे वलंकरला म्हणतात, बोला वलंकर काय करायचं. तेव्हा दोघांच्याही म्हणण्याप्रमाणे दोघेही विचार करून निर्णय घेतात आणि ह्या कुटुंबाला गौरा, रमाबाई आणि शंकर यांना घेऊन मुंबईला भायखळा या ठिकाणी येतात. भायखळा या ठिकाणी येत असतात. काका तिचे एका लाकूड तोडाचे काम करत असतात आणि मामा हे सोसायटीमध्ये कामगार असतात. काही दिवसांनी त्यांचं कुटुंब आनंदात चालतं. आनंदात चालल्यामुळे एक दिवस 1912ला रमाबाईचं वय होतं, 9 वर्षाची रमाबाई होते आणि हे लोक लग्नाचा विचार करतात. तेव्हा इकडे भीमरावाचं पण वय होतं. भीमराव 9वीला असतात. बाबासाहेब हे 9वीला असतात. रामजी बाबा ही लग्नाची भीमरावासाठी सोय बघत असतात. 1-2 ठिकाणी भीमरावासाठी रामजी बाबा लग्नाचं मुली बघून येतात आणि तिसऱ्या ठिकाणी भायखळ्याला जाऊन रामजी बाबा स्वतः रमाबाईला बघतात. घरी येऊन मीरा त्याला कौतुकाने रामजी बाबा बोलतात की मीरा त्याला सांगतात आपल्या बहिणीला की मी भीमरावासाठी एक मुलगी बघितली आहे. त्या कौतुकाने सांगा म्हणून. आणि त्या सांगितल्याच्या नंतर जशी जशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा रामजी बाबाला रमाबाईच्या घरी गेल्यानंतर चहा पाणी पोह्याचा कार्यक्रम होतो. कार्यक्रम केल्यानंतर ते सांगतात की माझा भीमराव हा 9वीला आहे आणि पुढच्या वर्षी मॅट्रिक पास करणार आहे. काकाला, रमाबाईच्या काकाला आणि मामाला प्रश्न पडतो की एवढा शिकलेला मुलगा आपल्या रमाबाईला मान्य करेल काय. अगोदर त्यांच्या मनामध्ये हे संशय निर्माण होतो. त्याच्यानंतर तिचा काकाला असं वाटतंय की आपली रमाबाई तर काय शिकलेली नाही, परंतु खरं काय सत्य परिस्थिती आहे ती एकदाची सांगून टाकली पाहिजे. आणि काका तिथे रामजी बाबाला सांगतात की बाबा हिचे आई वडील हे लहानपणी मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही हिचं पालन पोषण केलेलं आहे आणि पालन पोषण करत असताना ही लहानाची मोठी ही आमच्याकडे झाली आहे. रामजी बाबाच्या मनामुळे करुणा मैत्री निर्माण होते. करुणा मैत्री निर्माण झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की अगोदरच्या 2 मुली बघितल्यापेक्षा ही मुलगी आपल्या भीमरावाला योग्य आहे म्हणून. आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते. तेव्हा ते मीराताईला घरी आल्याच्या नंतर आपल्या बहिणीला सांगतात की अशी अशी परिस्थिती आहे. म्हणून त्याच्यानंतर भायखळ्यात त्यांचं लग्न ठरलं जातं. लग्न ठरल्याच्या नंतर ही बातमी सगळ्याला कळते. कळल्यानंतर अगोदर ज्या 2 मुलीला ठरवलेलं असतं रामजी बाबाने, ते लोक त्या लग्नामध्ये अडथळे निर्माण करतात. ते म्हणतात की तुम्ही ज्या अगोदरच्या 2 मुली आमच्या ज्या बघितल्या त्यांना तुम्ही नकार काय म्हणून देता. रामजी बाबाला विचारतात, प्रश्न करतात आणि त्या घरातल्या कुटुंबाने पंचायत बोलवतात आणि आमच्या मुलीला तुम्ही नाट लावल्यामुळे आमच्या मुली कोणी आता करणार नाही. रामजी बाबा त्यांना चांगलं अगोदर ऐकून घेतात. रामजी बाबा ऐकून घेतल्याच्या नंतर आहे ती परिस्थिती ते त्यांच्या पुढे मांडतात. ते सांगतात की ही वलंकरांची मुलगी आहे रमा, हिला आईवडील नाही, अनाथ आहे आणि त्याच्यामुळे मला ही मुलगी करणं ही योग्य वाटलं. कारण ही एक समाजसेवा आहे. एखाद्याला कोणी नाही त्याला आपल्या जर खात्यापित्या घरामध्ये आणून ठेवलं तर त्याच्यासाठी माझ्यासाठी आणि समाजासाठी एक जागृतीची भावना निर्माण होईल. परंतु तुमच्या मुलीही माझ्या मुलीसारखी आहेत
आणि त्या मुली माझ्या मुलीसारख्या असल्यामुळे त्या मुली बी खूप चांगल्या आहेत, पण त्या मुली कुठल्याही चांगल्या घरात येऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर पंचायत राहते, पंचायत ते दंड ठरवते आणि रामजी बाबा त्या पंचायतने ठरवलेला दंड तो पूर्ण भरला जातो. भरल्याच्या नंतर तो प्रश्न मिटला जातो. त्याच्यानंतर रमाबाई आणि बाबासाहेबांचं लग्न भायखळ्याच्या बाजार मार्केटात होतं आणि त्या मार्केटमध्ये त्यांचं लग्न थाटामाटात लग्न होतं. रमाबाईच्या मनामध्ये ही चांगलं आनंद उत्पन्न होतो की तिला रमाबाईंना पण असं वाटतं की मला एवढा शिकलेला मुलगा मिळाला आहे, हे माझ्यासाठी खूप चांगलं काम आहे. त्यांना खूप आनंद व्यक्त करतात. त्या लग्न झाल्याच्या नंतर आपल्या त्या रामजी बाबाच्या घरी येतात. काही दिवसांनी संसार वगैरे थाटामाटात करतात. रामजी बाबाची कामे ते रमाबाईला पहिल्यापासून घराची कामे करायची सगळी माहिती असते. रामजी बाबाचं जेवणात का आंघोळीला पाणी टाकू का बाबा, बाबाच म्हणायच्या रमाई रामजी बाबाला, आंघोळीला पाणी टाकू का, जेवणाची सोय करू का, आवरून टाकू काय. मीरा आत्याची पण तेवढीच काळजी घ्यायच्या, कारण मीरा आत्या हे अपंग असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सहकार्य रमाबाईचं असतं. त्यांना आंघोळीपासून खाण्यापिण्यापासून सगळी सुविधा रमाबाईनं सगळ्यांची कुटुंब आपल्या प्रेमाने आपल्या ताब्यात घेतलं होतं. सगळं रमाबाईचे त्या घरामध्ये कौतुक करत होतं. परंतु म्हणतात ना की एखादं खूप दिवस आनंदही त्या ठिकाणी टिकत नसतो. कालांतराने रामजी बाबा गेले. रामजी बाबा गेल्यानंतर त्या घरामध्ये एक एक सगळं निघून गेले आणि पूर्ण सर्व प्रसंग रामजी बाबा गेल्यानंतर संसाराची कमी वयामध्ये जबाबदारी ही रमा आईवर आली. 1913 ते 1917 या वर्षात रमाचे खूप हाल झाले. त्यांना रामजी बाबा गेल्यानंतर इंधनासाठी म्हणजे सरपण, काडी, लाकडं, गवऱ्या हे वेचण्यासाठी त्यांना संसारावर गवऱ्या थापाव्या लागल्या आणि हे कष्ट खूप त्यांना त्या काळामध्ये रामजी बाबा गेल्यानंतर सहन करावं लागले. भीमराव आंबेडकर अमेरिकेला जातात शिक्षणासाठी. तो एक प्रसंग आहे. जेव्हा बाबासाहेब अमेरिकेला शिक्षणासाठी जातात तेव्हा यशवंत रामजी बाबाच्या अगोदरच यशवंत ही जन्माला येतात आणि तेव्हा बाबा त्यांचं कौतुकी करतात, सगळे लाड करतात यशवंताचे. पण यशवंतांना म्हणजे यशवंत आपण त्यांना भैयासाहेब म्हणतो, ते खूप वाताचा त्यांना आजार असतो, त्याच्यामुळे ते आजारी असतात. त्याच्यानंतर बाबासाहेब अमेरिकेला जातात. अमेरिकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी रमाबाई डिलिव्हरी होते आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर रमेश हा आजारपणात मृत्यूला प्राप्त होतो. तेव्हा बाबासाहेब मृत्यू अमेरिकेला असताना पत्रामध्ये लिहितात की मी रमाई जेव्हा पत्र लिहिते आणि पत्रामध्ये माहिती कळवते तर बाबासाहेब रडतात आणि म्हणतात मला न बघताच माझा रमेश तिथून निघून गेला आणि खूप दुःख आणि हळहळ व्यक्त करतात. तरी बाबासाहेबाला रमाई म्हणते काही काळजी करू नका, तुम्हाला ही बातमी याच्यासाठी सांगितली नाही की तुमच्या शिक्षणामध्ये कुठल्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून मी तुम्हाला ही बातमी कळवली नाही. अशा खूप काही गोष्टी आहेत रमाबाईंनी संसार करत असताना. त्याच्या अगोदरचा एक प्रसंग आहे की बाबासाहेब अमेरिकेला जायच्या अगोदर एक चांगली गोष्ट म्हणजे रमाबाईला वाटलं बाबासाहेब शिडेहान कॉलेजमध्ये प्राध्यापकांना नोकरी मिळते आणि त्या नोकरीमध्ये बाबासाहेबाला 450 रुपये पगार असतो. रमाबाईला आनंद वाटतो की आता माझा संसार चांगला सुखाने चालेल. परंतु प्राध्यापकाची नोकरी फक्त बाबासाहेब शिक्षणासाठी फक्त पैसे कमी असतात म्हणून 2 वर्षासाठी करतात. तर रमाबाईला फक्त घर खर्चासाठी 450 रुपयातून फक्त 100 रुपये देतात आणि कसा काटकसरीने संसार करायचा ते त्यांना सांगतात. रमाबाईला केवळ 100 रुपयामध्ये असंच संसार करायचं सांगतात की रमाबाई त्याच्यात कंटाळते. 2 माचीच्या काड्या देतात बाबासाहेब, ह्या 2 माचीच्या काड्या पेट्या ह्या महिनाभर गेल्या पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये सगळं
पाणी महिन्यापुरतं भरलं पाहिजे, वाया काही जाता कामा नाही, शिळं काही पडता कामा नाही, एवढा काटकसरीचा संसार करायला रमाबाईला सांगितला. परंतु रमाबाईने तेवढ्या आपल्या जिद्दीने साथ देतात आणि बाकीचे पैसे बाबासाहेब हे साईडला ठेवतात आपल्या शिक्षणासाठी. त्याच्यानंतर एक प्रसंग आहे. 1930 साली बाबासाहेब पहिले गोल्डन परिषदेला जातात. त्यामुळे रमाबाईची प्रकृती बरी नसते, लंडनला जातात तेव्हा. आणि रमाबाईची प्रकृती बरी नसल्यामुळे बाबासाहेब तिला म्हणतात की मला आता तू सोडायला बोटीवर बंदरावर येऊ नको. परंतु रमाबाई ऐकत नाही, त्या येतात. प्रकृती बरी नसतानाही रमाबाई बाबासाहेबाला बोटीवर सोडायला येतात. त्यांना लंडनला जायचं असतं. त्यावेळेस बाबासाहेब आपल्या यशवंतला रमाबाईला जवळ घेतात. यशवंतच्या डोक्यावर हात फिरवतात बाबासाहेब आणि त्याची काळजी घे आणि तुझी प्रकृतीची काळजी घे असं सांगतात. आणि तिथे धारवाड्याच्या विद्यार्थी वसतिगृहाचे प्रमुख वराळे असतात. आणि त्या वराळ्याला बाबासाहेब बोलून घेतात आणि बोलून घेतल्याच्या नंतर सांगतात, वराळे, रमाबाईची तब्येत बरी नाही, तरी काही दिवसासाठी तुम्ही धारवाड्याला आपल्या वसतिगृहामध्ये घेऊन जा आणि तिला तिची काळजी घ्या. बाबासाहेबाचे वराळे ऐकतात आणि बाबासाहेब बोटीने निघून जातात. वराळे रमाबाईला आणि त्याच्याबरोबर लक्ष्मी असतात, त्या लक्ष्मीला दोघीला घेऊन ते धारवाड्याच्या वसतिगृहात जातात. वसतिगृहात गेल्याच्या नंतर तिथलं वातावरणानुसार रमाबाईची तब्येत जरा प्रकृती चांगली होते आणि खाण्यापिण्याची व्यवस्था लागल्यामुळे ती प्रकृती चांगली होते. परंतु तिथं एक असा एक प्रसंग घडला जातो. काही दिवसांनी त्या हॉस्टेलला ग्रँट मिळालेल्या नसल्यामुळे किंवा मानधन नसल्यामुळे तिथली जी वराळ्यावरची जो जबाबदारी असते ती जबाबदारी त्यांना कमी पडतात. ते कारण त्यांच्याकडे एक दिवस असा येतो, रमाबाई स्वयंपाकघरात येते. स्वयंपाकघरात शांतता असल्यामुळे ती वराळ्यांना विचारते की आज स्वयंपाकघरात शांतता का? वराळे म्हणतात की आई, आज आपल्याकडे मुलासाठी जेवण बनण्यासाठी काही नाही. जी वाण्याकडे उधारी होती, वाण्याने उधारी द्यायचं मला बंद केलंय, कारण तुझे अगोदरचेच बिले एवढे थकलेत की तू आता मला उधारी देत नाही. रमाबाईला करुणा मैत्री त्यांच्यामध्ये जिवंत झाली आणि त्यांनी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या हातातल्या काढल्या, वराळ्यांकडे दिल्या आणि त्यांनी सांगितलं की रमाबाईने की तुम्ही ह्या बांगड्या गहाण ठेवा आणि गहाण ठेवून हे राशन पाणी घेऊन या. वराळ्याने राशन पाणी घेऊन आल्या, सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि रमाबाईने स्वतः आपल्या हाताने जेवण बनवून मुलाला भरवलं. आणि हा सगळ्यात मोठा आनंद हा ज्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसत होता, ही मैत्री जी करुणा मैत्री जी आहे ही बाबासाहेबांनी रमाईला त्यावेळेस शिकवलेली आहे. कारण रमाईच्या जुन्या आठवणी होत्या. जेव्हा रमाई बाबासाहेब बसायचे तेव्हा रमाई बाबासाहेबांना म्हणायची, मी लहान असताना माझ्या बाजूला एक बाई आजारी होती आणि ती आजारी असल्यामुळे तिच्याकडे काही खाया प्यायला नव्हतं, खाण्यापिण्याला नसल्यामुळे मी तिला माझ्या घरातला डाळ भात दिला. परंतु मी डाळ भात दिल्यामुळे तिचं मन खूप शांत झालं. तिनं मला चांगला आशीर्वाद दिला, तू सोन्यासारखं होईल, तुझं जीवन चांगलं होईल. आणि तिनं मला त्या आशीर्वादाच्या नंतर मला एक ढबू पैसा दिला. त्या काळात पैसे असतील ते, आणि त्या काळात तो ढबू पैसा दिल्यामुळे ती परिस्थिती तिनं रुक्मिणी आईला सांगितली, आपल्या स्वतःच्या आईला रमाबाईने. तेव्हा रमाबाईला रुक्मिणी आईने खूप बोलली की तू तो पैसा काय घेतला म्हणून. कारण तिनं सांगितलं, ती म्हणे तू जेवण दिलंस ते चांगलं आहे, रुक्मिणी आई म्हणे, तिचं मदत केली ते पण चांगलं आहे, परंतु एखाद्याला केलेली मदत आणि त्या मदतीच्या बदल्यात घेणारा जो मोबदला ही त्याला हे चांगलं नसतं. त्याच्यामुळे आपण केलेले मदतीचं महत्व राहत नसतं. त्याच्यामुळे मी तुला सांगितलं, म्हणून मी तुला ओरडले असं. त्या ही लहानपणची गोष्ट बाबासाहेबाला रमाई सांगायच्या आणि ही गोष्ट सगळी लक्षात असताना बाबासाहेबाला असं वाटलं की रमाईमुळे माझा हा संसार, रमाईमुळे मी इथपर्यंत आहे. आणि बाबासाहेब नेहमी पत्रामध्ये सांगायचे की तुझ्यामुळे मी एवढा मोठा झालो आहे आणि तुझ्या ह्या संसाराला मला काही करता आलं नाही, परंतु तू जेवढी जेवढी माझ्यासाठी मदत केलीस ही अस्मरणीय आहे आणि सगळे
बाबासाहेब पत्रामध्ये खूप आठवणी काढून काढून रडत असतात. काही आठवणी गंगाधर जाते, इंदू जाते. पत्र लिहित असताना बाबा उजव्या हाताने आपल्या डाव्या हाताने डोळे पुसत असतात, उजव्या हाताने ते लिहित असतात. ह्या सगळ्या आठवणी रमाबाईला आपल्या पत्राद्वारे मध्ये सांगत असतात. आणि पत्र वाचत असताना रमाई तिला महत्व कळतं की बाबासाहेबांनी लिहिलेलं पत्र जेव्हा वाचायला मिळतं तेव्हा रमाईलाही महत्व कळतं की बाबासाहेब का शिका मला म्हटले होते म्हणून. कारण रमाई आहे म्हणायची आता तुम्ही शिकला काय कमी का, मला कशाला शिकवायचा. परंतु बाबासाहेब रमाईला महात्मा फुलेचे उदाहरण द्यायचे, सावित्रीबाईचे उदाहरण द्यायचे. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं शिक्षणाला महत्व काय आहे म्हणून. आणि जेव्हा रमाई पत्र वाचायची तर रमाईला असं वाटायचं की मी या पत्रातून समोरासमोर बोलते असा त्यांना भास व्हायचा. आणि म्हणून जास्त काय बोलत नाही कारण आपल्या पंचशील विचारांचे अध्यक्ष वाघमारे साहेब हे बी दोन शब्द सांगणार. म्हणून इथेच मी माझ्या दोन जे बोलण्याला पूर्ण इनाम देतो, माझ्या वाणीला पूर्ण इनाम देतो. आणि मी माझं जे वाढलेलं जे भाषण आहे ते मी संपवतो. नमो बुद्धाय, जय हिंद.